हिम्मत असेल तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दापोली मतदारसंघातून उभं राहावं असं आव्हान रामदास कदम यांनी दिलेलं आहे। दापोलीतील जनता आदित्य आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार असंही रामदास कदम म्हणालेत। ठाकरेंनी आम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचाही त्यांनी आरोप केलाय। तर आनंद दिघे यांचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं होतं असा आरोपही त्यांनी केलेला आहे। मध्यंतरीच्या काळात आदित्य ठाकरेंना योगेश कदम यांनी आव्हान दिलेलं होतं, तर माझ्या मतदारसंघात नुसतीच सभा घेऊ नका, या ठिकाणी उभे राहून दाखवा, जनता जागा दाखवून देईल असं योगेश कदमांनी म्हटलं होतं। पाठोपाठ रामदास कदम यांनीही आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय। जगातला पहिला नेता असा पहिलाय, आपल्याच आमदाराला आपण संपवणारा पहिला नेता उद्धव ठाकरे या जगातला। यांच्याकडनं आणखी आम्ही अपेक्षा काय बाळगायच्या? या ना तुम्ही, अगं तू काय आदित्यला मी सांगू, तुझ्या बापाला पण बोलव इथं, आणि हिंमत असेल तर आदित्य किंवा बाप उद्धव यांनी तो उभं राहून दाखवावं या दापोलीमध्ये। नाही कोकणातली जनता गाडील तुम्हाला दोघांना बाप भेटायला, नाव सांगणार नाही। आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे। आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला, ते हॉस्पिटलला ऍडमिट होते, त्याच 8-10 दिवसाच्या दरम्यानमध्ये स्वतः आनंद दिघे मला बोलले होते, स्वतः आनंद दिघेंची माझी चर्चा झाली होती या विषयावरती।